ब्लाऊजची पूर्ण उंची 14 इंच आहे, तर 1 इंच शिलाई मार्जिन घेऊन मी 15 इंच उंची घेतलेली आहे. आणि 36 साईज असल्यामुळे 36चा चौथा भाग 9 इंच आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन एवढे माप टाकून पट्टीच्या साहाय्याने बघा सरळ अशा रेषा ओढून घेतलेल्या आहेत. आणि आता हा एक्स्ट्राचा पेपर कट करून घेतलेला आहे. शोल्डर टाकलेला आहे 5 इंच, कारण हा डीप नेक आहे. मुंडा घेतलेला आहे 6 इंच. हा ब्लाऊज डीप नेक असल्यामुळे मी मुंडा 6 इंच घेतलेला आहे 36 साईजला आणि ड्रॉ करून घेतलेला आहे. आणि 1.25 इंचावरती मुंड्याचा बाहेरील आकार दिलेला आहे. आणि आपला मुंडा होता 18 इंच, तर बघा अर्धा इंच वरच्या बाजूने सोडून मुंडा मोजून घेतला, बरोबर 9 इंच आलेला आहे. तसेच मी गळा टाकलेला आहे. गळा रुंदी वरच्या बाजूची 2 इंच आणि गळ्याची खोली आहे 10 इंच. तसेच खालच्या बाजूने गळ्याची रुंदी 2.5 इंच घेतलेली आहे. आता कमरेचा अर्धा भाग करून 4 इंचावरती पाठीमागचा टक्स दिलेला आहे आणि दोन्ही बाजूने अर्धा इंच एवढे अंतर घेऊन हा टक्स मी पूर्ण करून घेतलेला आहे. बघा फिटिंगच्या बाजूला अर्धा इंच क्रॉस कट मारून मुंड्याच्या बाजूला 1/2 इंच एवढा कट देऊन हा डीप नेक असल्यामुळे शोल्डर उतार हा गळ्याच्या बाजूला दिलेला आहे. आणि आता कट करून घेऊया. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी पेजला फॉलो करा. धन्यवाद.